वर्धा जिले के हिंगणघाट शहर में खाद्य आपूर्ति विभाग ने घरेलू गैस सिलेंडर के व्यावसायिक उपयोग पर बड़ी कार्रवाई की है। नांदगांव चौल इलाके में उड़नदस्ता टीम ने छापेमारी कर 5 होटल संचालकों के खिलाफ कार्रवाई करते हुए 7 घरेलू सिलेंडर जब्त किए हैं। दरअसल हाल के दिनों में व्यावसायिक गैस सिलेंडरों की आपूर्ति पर कुछ प्रतिबंध होने की वजह से कुछ होटल संचालक घरेलू गैस सिलेंडरों का इस्तेमाल कर रहे थे। इसकी जानकारी प्रशासन को मिलते ही खाद्य आपूर्ति विभाग की उड़नदस्ता टीम ने नांदगांव चौक क्षेत्र के कई होटल प्रतिष्ठानों पर अचानक छापेमारी की। छापेमारी के दौरान कुछ होटलों में घरेलू गैस सिलेंडरों का व्यावसायिक उपयोग किए जाने का मामला सामने आया। इसके तहत प्रशासन ने शासकीय नियमों के तहत 5 होटल संचालकों पर कार्रवाई करते हुए 7 घरेलू गैस सिलेंडर जब्त किए हैं। जब्त सिलेंडरों के संबंध में आगे की प्रशासनिक प्रक्रिया जारी है। ये पूरी कार्रवाई जिला पुरवठा अधिकारी वर्धा राजू रणवीर और हिंगणघाट तहसीलदार योगेश शिंदे के मार्गदर्शन में की गई। खाद्य आपूर्ति निरीक्षक गौरव भांडेकर और नायब तहसीलदार निबाजी देवने के नेतृत्व में उड़नदस्ता टीम ने ये छापेमारी की। जय महाराष्ट्र, माझं नाव मयूर अरुण कांबळे, माझा वडापावचा स्टॉल आहे जय महाराष्ट्र। गेल्या काही महिन्यापासून मी इथे काम करतोय, 3 महिने झालेत। मी पुण्याला जॉब करत असताना माझा तिथला जो जॉब होता तो गेला। मग म्हटलं करायचं काय, कारण की तिकडे तेवढा सोर्स नव्हता, भाडं पण भरपूर होतं। त्याच्यामुळे मी म्हटलं आपल्या गावी परत यावं। माझ्या हाताला हुनर होता, सो मी इथे आपला वडापावचा स्टॉल सुरू केला आहे। गेल्या काही महिन्यापासून मी आपला रेग्युलरली कमर्शियल आपला सिलेंडर तो यूज करत होतो। बट सध्याची परिस्थिती पाहता जे आम्हाला जाणवले की बाबा कमर्शियल सिलेंडर आम्हाला भेटत नव्हते। आम्ही गेलो एजन्सीला, बट ते म्हटले की सिलेंडरचे रेट पण वाढले आणि त्यांच्याकडे स्टॉक नाही आहे। त्याच्यामुळे मी आज आपला घरचा सिलेंडर स्वयंपाक झाल्यानंतर मी तो ते आणलेला होता आणि जस्ट मी दुकान माझी सुरू केली आणि तेवढ्यातच मग सरकारी ऑफिसर्स आले आणि त्यांनी आमचा जो घरगुती डोमेस्टिक सिलेंडर होता तो उचललेला आहे। आता त्यांना म्हटलं की बा तुमची काय कारवाई असेल ते करा, बट ॲटलिस्ट आमचा जो सिलेंडर आहे घरगुती तो आम्हाला वापरासाठी परत नेण्यासाठी तर घरी तरी द्या। ते म्हटले की नाही, आम्ही तसं करू शकत नाही, आमच्याकडे तशी अथॉरिटी नाही आहे। आम्ही आता करावं काय? ठीक आहे, तुम्ही घरगुती सिलेंडर नेला ओके, बट आम्हाला ॲटलिस्ट तुम्ही कमर्शियल सिलेंडर तरी प्रोव्हाइड करा। ते सुद्धा ह्या सरकारने होत नाही आहे। म्हणतात की युद्ध सुरू आहे, सगळ्या गोष्टी सुरू आहे, त्याच्यामुळे जे गॅसचे दर वाढले, सिलेंडर पुरवठा होत नाही आहे। तर आम्ही छोट्या व्यावसायिकांनी काय करावं? आज आम्ही जर धंदा केला नाही तर उद्याच आमचे खायचे वांदे आहेत, जे आमचे ॲटलिस्ट 500-1000 इथे यायचे ते आम्हाला भेटणार नाही आहे। मग आम्ही करावं काय? लेकरांची शाळा आहेत, आमच्या डेली नीड्स आहेत, ते आम्ही कसे पूर्ण कराव्या? आता सर म्हणतात की ह्या गोष्टीला कारवायला 10 ते 15 दिवस लागतील। मग 10 ते 15 दिवस आम्हाला जर कमर्शियल सिलेंडर भेटलं नाही तर आम्ही याच्यावरती काय करावं? सरकारने याच्यात पर्याय का ठेवला आमच्यासाठी? आज आमचं दुकान बंद पडले, आम्हाला जे डेली नीड्स लागतात ते आमचे होणार नाही आहे। अजित कांबळे, माझी बिर्याणीची शॉप असल्यामुळे माझं दुकान जे आहे रेग्युलर हफ्ताभर बंद असल्यामुळे, कारण की कमर्शियल सिलेंडर मिळत नसल्यामुळे मला हफ्ताभर माझी दुकान बंद होती। पण माझ्या परिवार मला जे चालवायचं आहे त्यामुळे माझं दुकान मी जास्त दिवस बंद ठेवू नसल्यामुळे, कारण की मला दुकानावरच माझं घर चालते, हफ्ताभर बंद असल्यामुळे पण मला दुकान खोलावं लागली आणि आज मी घरचा सिलेंडर आणला आहे। आज कार्यवाही झाली आहे माझ्यावर गव्हर्नमेंटचीमुळे। आज मी काय करायचं आणि आपण जनता काय भुकी मारायची आहे? कमर्शियल सिलेंडर यांनी गव्हर्नमेंटने उपलब्ध करून द्यावे। आणि माझं जे घर आहे, आता माझं सिलेंडर नाही आहे, मी एवढा सारा माल बनवला आहे, माझं सिलेंडरवर सगळा माल रेडी राहते गरम, त्यामुळे आज मी चालवायचं कसं? आणि आज माझं एवढं नुकसान झालं आहे हे कशामुळे? कारण की हे गव्हर्नमेंटला समजायला पाहिजे की आपण एक तर सिलेंडर उपलब्ध करून द्यायला पाहिजे किंवा सगळ्या गोष्टी अवेलेबल चालायला पाहिजे किंवा इन्स्ट्रक्शन द्यायला पाहिजे। ते आम्हाला पण इन्स्ट्रक्शन मिळालं नाही आणि आमचे डायरेक्ट सिलेंडर घेऊन चालले आहेत ते सर लोक। सर यावर काय गव्हर्नमेंटने करायला पाहिजे काही नाहीतरी सांगायला पाहिजे होतं की आम्ही सिलेंडर हे करत आहे की आम्हाला इथून उद्यापासून दिसले नाही पाहिजे। डायरेक्ट जर आमचे सिलेंडर नेतात सर, आम्ही एवढाला माल काय फेकून द्यायचा काय? गव्हर्नमेंट आम्ही सांगायला याच्यावर काही करावं। युद्ध तिकडे चालू असल्यामुळे आज इकडे सिलेंडर मला घरून आणावं लागले। आज मला दुकान माझी चालू करायची होती, कारण की माझं दुकानावरच पोट चालते आहे आणि पण गव्हर्नमेंटचे अधिकारी जे सिलेंडर घेऊन चालले आहे याच्यावर काही ना काही व्हायला पाहिजे आणि आम्हाला इन्स्ट्रक्शन पण नाही दिली आहे। असं काय सर, आम्ही काय करायचं गरिबांनी? बस ना। नमस्कार, मी तहसीलदार हिंगणघाट। आपल्या सर्वांना माहिती आहे की घरगुती LPG सिलेंडरचा बद्दल शासनाने काही निकष जारी केलेले आहेत। त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पथक फॉर्म झालेले आहे। त्या पथकांनी आज धडक कारवाई करून घरगुती LPG सिलेंडरचा व्यावसायिक वापर करताना आपण कारवाई केलेली आहे। अशा आत्तापर्यंत 7 ते 8 आस्थापनांवर आपण 12 सिलेंडरची जप्तीची कारवाई केलेली आहे। मी आपल्यामार्फत सांगू इच्छितो की
घरगुती LPG सिलेंडरचा कुठेही तुटवडा नाही. नागरिकांनी त्याबाबत भयमुक्त राहावं. सुरळीत पुरवठा आहे. आपल्याकडे 7 एजन्सी आहेत. 7ही ठिकाणी सिलेंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे. सिलेंडर जप्त केले आहेत आणि आज 5 आस्थापनावर 5 ठिकाणी आपण 12 सिलेंडर जप्त केलेले आहेत. आज आपण पूर्ण हिंगणघाट शहरामध्येच कारवाई केलेली आहे. नांदगाव चौकामध्ये काही कारवाई केलेली आहे. आपले पथक सदैव फिरते राहणार आहे. मी सर्व व्यावसायिक वापर करणाऱ्यांना पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की शासनाने जीवनावश्यक वस्तू अधिनियम हा कायदा लागू झालेला आहे. तसंच लिक्विफाईड LPG गॅस 2000 हा सुद्धा कायदा लागू आहे. तरीही अशा प्रकारे घरगुती गॅसचा अवैधपणे व्यावसायिक वापर करू नये. प्रशासन ने स्पष्ट चेतावनी दी है कि घरेलू गैस सिलेंडर का व्यावसायिक उपयोग करने वालों के खिलाफ भविष्य में सख्त कार्रवाई जारी रहेगी। हिंगणघाट से संवाददाता की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।